करण्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रवीण दरेकर, आमदार सन्माननीय नितेश राणे, सन्माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ सावंत, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, आज आपल्या सर्वांना बऱ्याच दिवसानंतर भेटून आनंद झाला, समाधान वाटलं. पुढच्या प्रवासात तुमचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन जावे म्हणून आज पत्रकार परिषद मी घेतलेली आहे. जन आशीर्वाद यात्रा ही कल्पना माननीय पंतप्रधानांची नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मला कॅबिनेट मंत्री म्हणून माझी नियुक्ती केली आणि कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं जे मंत्री झाले आपापल्या राज्यात आणि जिल्ह्यात जा. त्याप्रमाणे मी मुंबई पासून 19 तारीख पासून ऑगस्ट पासून मुंबई विमानतळाच्या बाजूला भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. महाराजांसमोर नतमस्तक मी तिथून सुरुवात जन आशीर्वाद यात्रेला केली आणि आज 10वा दिवस आहे. सलग मुंबईचे 4 जिल्हे, नंतर रायगड करत करत मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेलो आहे. या 10 दिवसामध्ये मी फिरत असताना जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना महाराष्ट्राच्या जिथे फिरलो त्या परिसरात लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 4-4, 6-6 तास उशिरा जाऊ नये लोक थांबत होते. रात्री 1-1 वाजेपर्यंत लोक जागेवर हल्ली आणि आशीर्वाद घेत मी माझ्या या गावी म्हणा कणकवलीत मी आलो. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातही फिरलो. फार गर्दी, सगळं रेकॉर्ड ब्रेक. हे मी सांगायला नको, तुम्ही दाखवताय. मला मोठी प्रसिद्धी कोणी दिली असेल तर पत्रकार मित्रांनी कुठेही कंजूसी न करता प्रसिद्धी दिली. फार ऋणी आहे तुमचा, आभारी. पैसे देऊनही आजच्या काळात तेवढी प्रसिद्धी मिळत नाही आणि ती प्रसिद्धी मला तुम्ही दिली, तुमचा अतिशय आभारी. केंद्रीय मंत्री म्हणून मी आलोय. माझ्याकडे खातं सूक्ष्म, लघु आणि मध्यम आहे. वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत आहे. उद्योजक बनवणारा हा विभाग, उद्योजक बनवणार, रोजगार निर्माण करणारा हा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा हा विभाग आहे. एवढेच काय, देशाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात साथ देणारा हा माझा विभाग आहे.
निर्यात वाढवणारा माझा विभाग आहे आणि देशाची जीडीपी वाढवणारा पण हा विभाग आहे. आणि त्यामुळे या विभागाला महत्व आहे. सिंधुदुर्गवासियांना सांगेन, तुम्हाला मला साथ करायची असेल तर उद्योजक व्हा. मी तुम्हाला लागणार कर्ज, मार्गदर्शन, मशिनरी जे लागेल ते आमच्या विभागातर्फे पहिलं मार्गदर्शन या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी मी अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही जा, ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्या सर्व अर्जाची छाननी करून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. व्यवसाय कोणता करावा, कसा करावा, कोणत्या व्यवसायात किती टक्के नफा आहे, ही सगळी माहिती त्याच्यातून मिळते. आणि अशा रीतीने कोकणाची आणि देशाचे आर्थिक परिवर्तन करण्यासाठी माझ्याजवळ हा विभाग दिलेला आहे. आपण सर्वजण या विभागाची माहिती जनमानसापर्यंत पोचवाल अशी माझी अपेक्षा आहे. या दौऱ्यामध्ये जनआशीर्वाद यात्रेमध्ये मध्ये मध्ये काही ठिकाणी अपशकुन झालं. कुठेतरी मांजर आडवी गेली, मी त्याची दखल घेतली. आता अग्रलेख वगैरे येत आहेत कोणाच्या मुलाबद्दल काय वगैरे. आपली मुलं आणि किती पराक्रमी आहेत ते बघा. ज्यांची तळी उचलतो तो संजय राऊत सांगेल, तुझ्या मालकांची मुलं आधी काय करतात ते बघा. आणि हे सर्व संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करतो, माहिती बाहेर काढायला प्रवृत्त करतो. संजय राऊतमुळे शिवसेना वाढत नाही, ती अधोगतीकडे जाते, खड्ड्यात चालली. प्रतिमा सामनाची आणि संजय राऊतची बौद्धिक लोकांमध्ये अजिबात चांगली नाही, चांगलं म्हणत नाही. त्याला मार्गदर्शन करण्याची माझी तयारी नाही. अशा माणसाला करून फायदा नाही. तोंडावर असं भेटल्यावर चांगलं बोलायचं, कौतुक करायचं आणि परत लेखणी हातात आली, वरून कोण आले काही माझ्या मागण्या. आता नवीन नवीन विषय मला बरोबरी करू नको. माझ्या मुलाची माझं नियंत्रण आहे. दोघे हुशार आहेत, चांगले शिकलेले आहेत. आणि या वडिलांच्या कुठल्याही इमेजला माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे दोन्ही मुलं कोणतंही कृत्य, कुठल्याही वाईट गोष्टी त्यांच्यावर घडणार नाही विश्वास आहे. आणि त्यामुळे हे जर त्यांनी थांबवलं नाही, पर्सनल गोष्टीकडे त्यांनी जर असं सुरू जर केलं तर मलाही माझ्या प्राणमधून हे मी संपवल्यानंतर प्राणमधून सुरू करेन. आणि कोणाचं बसणं उठणं कुठे असतं, काय करतात, कोणत्या केसमध्ये कसे संबंध आहेत, आदेश आणि परत पाहिलं लपून किती दिवस लपणार हो. शेवटी मिळालं चुकून मिळाला. कसे आदेश देत होता जसा राष्ट्रपतीच आहे किंवा पंतप्रधान. थोडा वेळ त्या कॅमेरामॅनला दिसलाच नाही कोण बोलणार. नंतर लक्षात आलं बाई कोणतरी मंत्री आहे, दम देत आहे, अटक करो. देखो अब ये उनका लोकेशन ये है, अब यहाँ अटक करो. गाड़ी रुकाई. अरे वाह, तुझ्याने जमत असेल तू ये ना. काय आदेश हो.
रद्द आशीर्वाद यात्रा मी जाऊ देणार नाही. सैनिकांनी अडवावी. कुठेतरी दिसते काय होईल मला तुम्ही सांगा. गाड्यांच्या मागून कुठेतरी झेंडे घेऊन कुठे 17, कुठे 15, कुठे 25 त्याच्यावर कुठे दिसणार नाही. चिपळूणला तर काही मोठ्या हुशारका मारत होते. आम्ही हे करू ते करू एखादं पद मिळेल म्हणून असं बोलावं लागतं. त्याशिवाय पद मिळत नाही. नारायण राणे विरुद्ध बोला लगेच पद. त्याचं उत्तम उदाहरण इथला खासदार नाव येत नाही. सकाळ सकाळ दिवस खराब झाला. मी देशाचा एक जबाबदार मंत्री आहे. मला देशात माझ्या खात्याचा कारभार उत्तम करू, जनतेचं दरडोई उत्पन्न, देशाची आर्थिक उलाढाल वाढवणार, निर्यात वाढवणार आणि देश आर्थिक सक्षमतेचं माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे त्याला हातभार लावणं हे माझं कर्तव्य करणार. यांना हे खरं म्हणजे ज्याला काम नाही त्याला काय म्हणतात तो शब्द बोलत नाही मला माहिती आहे. आणि म्हणून अशाने गप्प राहावं. मी माझं काम करणार. मला महाराष्ट्रात कोकणच नाही महाराष्ट्रात पण सर्व जिल्ह्यामध्ये माझ्या योजना घेऊन जायच्या आणि एक औद्योगिक क्रांती देशात होण्याचा मी प्रयत्न करेन. या कोणत्याही प्रक्रियेमध्ये काही लोक मला उडायला पाहतायत काही चूक होईल तशी चूक करणार नाही आणि काही ठिकाणी काय बोलायला थांबणार नाही. ही शिवसेना घडायला आमचाही काहीतरी हातभार आहे. ज्या वेळेला साहेबांना धोका होता शरद पवारांनी सांगितलं तुम्ही लगेच मातोश्री सोडा. मग साहेब अज्ञानस्थळी जाणार होते. त्यांनी बनवलं आम्हाला बोलवलं आणि म्हणाले राणे तू तुझी टीम घेऊन बरोबर बाकी कोणाला सांगू नकोस. मी घरातून निघालो का तुझ्या गाड्या पाठी यायला पाहिजे. त्याप्रमाणे गेलो. जेवढे दिवस साहेब अज्ञानस्थळी राहिले तेवढे दिवस झोपलो नाही. टेररिस्ट लोकांकडून धोका होता. रात्री गाडी झोपायची जागाही नव्हती. बंगल्याच्या बाजूला गाडी झोपायची जेवढे लोक होते. खायला कुठून तरी आणायला सांगायचे नाहीतर रात्री मासाहेब काहीतरी द्यायच्या. मातोश्रीच्या बाहेरही बंदोबस्त देताना रात्रभर ती मच्छर मारत बाहेर बसायचं. तुम्हाला माहिती तिकडे किती बांद्र्याला मच्छर आहे. त्यांनी साफ केलेले जो नाला आहे मिठी नदीचा किती मच्छर सध्या फारच वाढले. साफ होत नाही नाला. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन आता बस करा. महाराष्ट्राची जरी काही काम असली केंद्र संबंधी मी कोणतीही गोष्ट लक्षात न ठेवता मी करणार. कारण शेवटी माझं महाराष्ट्राचं काम म्हणजे महाराष्ट्राचं हित हे माझं काम. नुसतं कोकणासहित नाही संपूर्ण महाराष्ट्र. आणि या कामी तुम्ही मला सहकार्य द्या अशी अपेक्षा करतोय. ब्रेकिंग न्यूज कमी करा आणि मार्गदर्शन न्यूज जास्त द्या. जास्त आणि ते करा अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायला पण तेवढे पुरेसा वेळ द्यावा म्हणून मी तेच सांगतो. दादा अजित पवार तुमच्या दौऱ्याबद्दल असं म्हणाले की तुम्ही जसं म्हणताय की कोकणाचा विकास करू महाराष्ट्राचा विकास करू परंतु या खात्याकडे फारसा निधी नाही. हे पूर्वी अवजड उद्योग मंत्रालय होतं आता ते अवघड उद्योग मंत्रालय. राणांच्या अजित पवार
मला अज्ञान आहे. मला आपल्या खात्याचं बघा, मी अजून राष्ट्रवादीकडे काय वळलंच नाहीये. एका रात्रीत मुख्यमंत्री आणि आपलं कसं आपल्यावरचे आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार वळायचा विचार आहे का राष्ट्रवादी वळायचा विचार आहे का कोणाचा काय समजलं आता मला अजून वळलो नाही आता सुरू करणार तसं वळलं नाही तुमचं काहीतरी गैरसमज आहे वळण्याचा. आता तुम्ही म्हणालात की मी आता कॅबिनेट मंत्री आहे, महाराष्ट्रासाठी जे जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा आवाजाने वाटत होतं. तुम्ही म्हटलात की मी कॅबिनेट मंत्री आहे, महाराष्ट्रासाठी जे जे शक्य होईल मी ते देणार आहे. दिल्लीमध्ये सेनेची सुद्धा खासदार आहेत, मी माझ्या मनामध्ये किंतु परंतु ठेवणार नाही, मदत करणार. सेनेचे खासदार तुमच्याकडे मदतीसाठी आले, विषय घेऊन आले, तर त्यांना तुम्ही तुमच्या खात्याचा निधी देणार का, त्यांना तुम्ही सहकार्य करणार का? हो देणार, कोणाला घालणार. आम्ही निधी देणार, त्यांना उद्योजक बनवणार आणि त्यांना सांगणार बीजेपीकडे वळा. कळलं वळलं कसं आणि पैशाचं सांगितलं या खात्याला डायरेक्ट अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. पंतप्रधान अनेक योजना त्याला पंतप्रधान निधी देतात आणि निधी एका वेळेला अजित पवारची 4.5 लक्ष एवढा निधी दिला होता या सगळ्या कामांना योजनेच्या. त्यातले 3 लक्ष कोटी खर्च झाला, अजून 1,25,00,000 कोटी तिथे आहेत या योजना राबवायला. शिवाय आता वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहता तेही पैसे फायनान्स डिपार्टमेंट आम्हाला देणार नाही तर कशाला हे केलं असतं. पण मला कळत नाही त्यांच्याकडे काय नाही. तुमच्या तिजोरीत काय हो? आमच्या अतिवृष्टीला पैसे नाही, पूर परिस्थितीत लोकांची घरं दुकानं साफ झाली चिपळूणमध्ये, त्याला अजून 1 रुपया नाही. शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या ना कर्जमाफी ना मदत. काय आहे सगळीकडे अवस्था. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, एसटी कामगारांना पगार नाही म्हणून आत्महत्या होऊ लागलेले आहेत. किती लोक आज एसटी पगार मिळत नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही याची चिंता करावं पवार साहेब. दादा असं सरकार किती दिवस महाराष्ट्रात असं सरकार किती दिवस महाराष्ट्रात राहील? तुम्ही म्हणताय की खूप करत आहे, असं सरकार किती दिवस महाराष्ट्रात राहणार? मी आता शिवरात आलोय, जाण्यापूर्वी एक ज्योतिषाला विचारतो आणि मग तुम्हाला सांगू ना पुढे. राजनाथ सिंह यांचा काल तुम्हाला फोन आला होता. बोला ना. राजनाथ सिंह यांचा फोन आला होता काल तुमच्या सभेत. मला बोलायला तुम्हाला कसं मी एकट्याने घेतला, तुम्ही सार्वजनिक फोन नाही बघा, असं काय करत नाही. काय म्हणायचं काय राजनाथ सिंह यांनी काय विचारपूस केली आणि काल काय बोललं झालं? रणनीती कैसे हो तब्येत कैसी ऐकतो. दादा आम्ही बहिणी पण तुम्हाला फोन केला, राजनाथ सिंह यांनी पण फोन केला. दिल्लीतील भाजपाचे बडे नेते माझ्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे. पण दादा मोदी साहेबांनी पण फोन केलेला आपल्याला. दादा इकडं वैभव. मोदी साहेबांनी पण आपल्याला वैभव उभा राहा. मोदी साहेबांनी पण आपल्याला फोन करून कौतुक केलं आपलं. नाही जाताना ते फक्त सेवा सांग. त्यानंतर सर, केंद्रीय संस्थांचा वापर करून महाविकास आघाडीवर दबाव आणला जातो असं सुप्रिया सुळेंसह अनेक आघाडीतल्या नेत्यांचा आरोप आहे. काय केंद्रीय संस्थांचा वापर करून महाविकास आघाडीवर दबाव आणला जातो. असं काय अजून केलंच नाही. त्यांची इच्छा आहे ती करू. मी काहीच केलं नाही आणि मी असं कोणालाही कोणत्याही कामी व्यक्ती असं कृत्य कधीच करत नाही. जर त्यांनी संध्याकाळ शिवसेनेक स्कीम घेऊन आला देणार त्याला, शेवटी भारतीय आहे तो. सर, यामध्ये स्कीम राबवण्यामध्ये जात धर्म आणि पक्ष मी नाही पाडत. सर, तुमच्यामुळे शिवसेना एक बालेकिल्ला राहिला कोकणचा. कुठे? आता, तुमच्यामुळे मात्र आता भाजपचा बालेकिल्ला बनवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? बनवत चाललोय ना. आता येणार निवडणुकीत बघा तुम्ही
काय पाहिजे नाही किती येताना रस्त्यात शिवसैनिक दिसले तुम्हाला झेंडे घेऊन 7, 8, 15 माझी गाडी आली का चालेल काढली कुडाळमध्ये तुम्ही शिवसैनिक पोहोचले देखील कुडाळमध्ये हो ते 17 जुने कोणी सहकारी होते त्यामध्ये हा त्यामध्ये तुमचे जुने कोणी सहकारी आता आहे ते सर त्यांना कोणाला उडाल इकडे आता आम्ही आता सोबत असलेलं सहकार्य जुने ते जुने झाले तसं काही नाही आणि कोण आलं ते घेणार शेवटी पक्षात लोक वाढवायचे असतात पण दादा तुम्हाला एक प्रश्न महत्त्वाचा आहे. जुन्या शिवसैनिकांचे कोकणामध्ये जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना कोण येतात करणार जुन्या हो, शिवसैनिकांचे अभिनंदन करतात ना अभिनंदन करतात एवढंच काय हो हे सामन्याचं लिखाणावर सांगतात दादा याच्यावर काय मानसिक म्हणजे मनाला लावून घेऊन काय हे तसंच ऐकते आता ते एक मला उदाहरण सांगितलं का पदाधिकारी माझ्या घरावर जो हल्ला करायला गेले होते त्यात तो पण होता तो तर दादा आम्हाला सांगितलं आपण तिकडे जरा तसं घेऊन आले आणि आम्हाला केसमेंट टाकलं आणि जे मार खाल्लं लीडर होते कोणतरी सरनाईक काय सरदेसाई कोण त्याला म्हणजे केसमध्ये काढून टाकायला आदेश झाले दोघांना असं आहे आपल्या नातेवाईकांना केस नाही बाकी सैनिक मारा दादा अनिल देशमुखांच्या 100 कोटीच्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली अशा पद्धतीचं कोणाला अनिल देशमुखांचं 100 कोटीचं वसुलीचं प्रकरण होतं त्या सगळ्या प्रकरणात क्लीन चिट दिली सीबीआयने असा एक रिपोर्ट समोर येतो. दादा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था सिंधुदुर्गातल्या सगळ्या तुमच्याकडे आहेत मग असं का होतं की या ठिकाणी आमदार आणि खासदार निवडून जाऊ शकत नाही पुढच्या आता येणार निवडणूक दादा तुम्ही कोकणच्या दौऱ्यावर असताना मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव प्रश्न ठाकरे येत आहे, तिकडून कोण येत नाही. एक शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे तुम्ही कोकणच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची बंद दारात मुंबईमध्ये चर्चा झाली. हे बंधनकारक वगैरे तुमची भाषा आहे लावालावीची भाषा आहे. पण त्या भेटीनंतर तुमची भाषा मावळाची चर्चा आहे. काय त्या भेटीनंतर तुमची भाषा मवाळ झाली अशी चर्चा आहे शिवसैनिकांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव काय ठाकरे मला काय फरक पडत नाही कोण कोणाला भेटले आणि तुम्ही पाहता ह्याच्यात उलट मी जास्त सुरू झाले तर ते थांबणार नाही ते मावळा किंवा माझ्या नाशिक त्या करतात विनाकारण मला भडकायचं काम करू म्हणजे पहिल्याच दिवशी सगळं सांगू का लगे असं आहे का औषध काय जादू की आम्हाला मंत्री झाला आता बॉसे बोर्डर केली काय विकास कारण काय मला संधी द्या हो सुपाऱ्या घेऊन प्रश्न नको विचारू दौरा केला की दौऱ्यात का विकास होतो का त्याला जमीन लागते आम्ही पहिले ट्रेनिंग सेंटर बांधणार ट्रेनिंग सेंटर मधून लोकांना मार्गदर्शन करणार ज्याला उद्योजक व्हायचंय कोणता उद्योजक त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी कोणत्या असतील किंमत काय असेल कर्ज का किती द्यायचं नफा 12% जेवढ मिळावा यासाठी मार्गदर्शन करून हे सगळं केल्यानंतर त्याला उद्योगाला पैसे द्या असेच पैसे वाटतंय का सरकारचे आहेत प्रामुख्याने दादा तुम्ही आता दौरा करताय आणि इथल्या उद्योगांबाबत इथल्या खात्याबाबत तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या प्रामुख्याने सर्वात आधी कुठला व्यवसाय सुरू करावा असं मार्गदर्शन तुमचं लोकांना राहील या सगळ्या दौऱ्यात की तुमच्याकडून घेऊन मार्गदर्शन सर आपने परसों कहा था कि आप ओल्ड सीक्रेट्स निकालेंगे शिवसेना के कल नासिक में संजय राउत जी ने कहा कि आपकी संदूक उनके पास है आपकी मानसिक स्थिति के लिए तैयार रहिए जब आपके बारे में वो निकालेंगे तो मानसिक स्थिती ठीक नाही तुमची आमच्या वेळेतून संदूक आली आम्ही अरे काय नाही तुला कोण विचार एवढे दिवस का थांबला एवढे दिवस दूध धुतोय
त्याला तर काय ठेवणार नाही आता, पण त्यासाठी काय बोला, कोण आहे तो शिवसेनेचा मालक नाही, संपादक नाही, काय तरी सहसभा कार्यकारी सभा, कोण विचारलं तुला, काय मिळालं तुला? आता निराशेपोटी त्याला माहिती आहे मी काही केलं, आता यांच्याकडे माणूस नाही संपादकाला आणि असं बोलायला, आणि म्हणून शिवसेनेची वाट लावण्यासाठीच करतोय. सर आपल्याकडे शेवटला कॉन्ट्रैक्ट में युवराज ने 12% की कमीशन मांगा था, उस पर क्या है आपने करता क्या करता बात? युवराज मुंबई के युवराज है, उन्होंने मुंबई का युवराज कोई नहीं होगा, एक मातोश्री का युवराज 12% कमीशन उन्होंने मांगा था। अरे बाबा, वैक्सीन के लिए टेंडर निकाला गया और टेंडर निकालने के बाद जो लोग काम लेना चाहते थे वैक्सीन सप्लाई करने का, उन लोग को एक को बुलाया गया। हम कहा गया कि 12% हमें दीजिए, हम आपको काम देंगे। तो आदमी ने हाथ जोड़ा, परवड़ेगा नहीं, हम नहीं कर सकते। वैक्सीन नहीं, आदमी लोग मर रहे हैं कोरोना से। महाराष्ट्र में 1,57,000 लोग मृत्यु हो। क्या पराक्रम है, देश में 1 नंबर है इनका, बोलते हम देश में 1 नंबर है। दादा यांची चौकशी झाली पाहिजे का? चौकशी झाली पाहिजे काय सगळ्या प्रकरणाची? काय ग्रामीण नको बसणार आहे. चला आता तुम्ही अति चालू